रोमिओ नंतर येते ज्युलिएट, हीर नंतर येतो रांझा, मग अकबरानंतरच बिरबल का? याचाच विचार करते जोधा आणि तिथं आलाय तानसेन. बघूयात काय येते गंमत. येत आहेत वैभव आणि विशाखा. आला गेला दिवस घालवू, आला गेला दिवस घालवू, अकबर बादशाचे मन आजरी जाऊ, आला गेला दिवस घालवू. पनाजा हाजापना, काय शब्दपना? जहापना, 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 जहापना. अय्या कोण? ऑर्केस्ट्रा सिंगर तानसेन. ऑर्केस्ट्रा सिंगर? मी ऑर्केस्ट्रा सिंगर वाटतोय तुम्हाला? मल्लिका आहे शेरावत, मल्लिका आहे ऐरावत, मल्लिका आहे हिंदुस्तान, मी तुम्हाला ऑर्केस्ट्रा सिंगर वाटतोय? काय माहिती का तानसेन भाऊजी, सध्या मी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन केलाय ना, त्यामुळे वृद्ध वाद्यवाल्यांना, वाद्यवृंदवाल्यांना ऑर्केस्ट्रावालेच म्हणतात ना. सो तानसेन भाऊजी, टुडे यू आर हिअर वेअर? हिअर वेअर? हिअर वेअर इकडे कोणीकडे? नाही म्हटलं जरा दरबारात जाऊ आपण आणि जरा मैफल रंगवू. अच्छा, म्हणजे तुम्ही शहेनशाही नाईट मारणार तर? शहेनशाह नाईट? अहो कसलं भयानक इंग्लिश आहे तुमचं, टाईट होऊन बोलल्यासारखं काय बोलताय. बरं ते राहू दे, बादशाह सलामत कुठे आहेत? सलामत आहेत महालात. सल्ला मसलत करतायत काय? सलामत पूछो मुझे. काय? गेलेत बिरबला बरोबर रेन डान्स करायला. हो, बिरबला सोबत रेन डान्स करायला. बघा ना तानसेन भाऊजी, यांना जिथे तिथे बिरबलच लागतो. कुणी लैला म्हटल्यावर तुम्ही काय म्हणता? मजनू, रोमिओ, ज्युलिएट, नल, दमयंती, अकबर, बिरबल. बघा असं हे सगळं. जोधा अकबर सिनेमा आल्यानंतर लोकांना कळलं की जोधा ही अकबराची बायको होती. सिनेमा पाहिल्यावर मला इतका आनंद झाला. त्यातल्या त्या कुलभूषण खरबंदाला सुद्धा वडील म्हणून स्वीकारलाच ना मी. 11 बोटांचा अकबर सुद्धा स्वीकारला मी. हो, त्यातल्या जोधा वहिनी किती सुंदर होत्या, किती स्लिम होत्या. स्लिम होण्याआधी मी पण स्लिमच होते. काय? सलीम होण्याआधी मी पण स्लिमच होते. पण बघा ना, हल्ली खूप सुकली आहे मी. सुटले मी असं म्हणायचंय का तुम्हाला? युट्यूब ब्रुटस? ब्रुटस नाही, तानसेन. तानसेन भाऊजी, तुम्ही सुद्धा माझ्याबद्दल असं बोलता ना, किती दुःखात आहे मी, तुम्हाला माहितीये का? चिंता करू नका. किती दिवसापासूनची माझी मनीषा होती की मैफिलीमध्ये त्याला धुंद करून टाकावं. अच्छा, म्हणजे तुम्ही आज जोधाबाई नाईट मारताय? जोधाबाई नाईट? अहो अकबरांनी ऐकलं तर जोधा फेकून मारतील मला. काय? जोडा फेकून मारतील. काय बोलताय तुम्ही? नाही मारणार. बोला ना, गाणं बोला. गाणं बोलत नाही तो, गाणं गातात. गाणं हा शब्द जरी बोलला गेला तरी गाणं हे प्रत्यक्षात गावंच लागतं. जोधाबाई, वाह वाह, कितनी प्यारी बात है, गाइए ना. काय गाव आपल्यासाठी? खंडेरायाच्या लग्नाला. खंडेरायाच्या लग्नाला नवरी नट. हो, गोंधळी नाहीये मी, तानसेन आहे हो. अच्छा, म्हणजे तुम्ही बंगाली आहात का? बंगाली का? हा, म्हणजे सेन म्हणजे बंगालीच नाही का? मुनमुन सेन, रिया सेन, रायमा सेन, तसे तुम्ही तानसेन. मग तुम्ही बंगालीत म्हणाल खंडेरायाच्या लग्नाला? अहो बंगालीत कसं म्हणणार खंडेरायाच्या लग्नाला? का? मुलांनी सांगितलं की बंगाली कशी म्हणतात ते. लहान मुलाशी बोलताना जसं बोलतात ना तसं बोलायचं. खंडेरायाच्या लग्नाला. नाही, मला जमणार नाही हो, ते जमणार नाही मला. असा ओठाचा ऑ करा ना. खंडेरायाच्या लग्नाला. खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटाली. खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटाली. नवरी नटाली. अगं व्हायचं पण. नको, पान खाऊन बोलण्यासारखं वाटतंय. तानसेन नाही हो मी, तानसेन आहे, तानसेन. असं काय तुम्ही निराश झाला? तुम्हाला जमत होतं. व्हॉट इज इन ऑल दॅट? काय त्याचं तेवढं? हो जोधा वहिनी, तुमची बौद्धिक झेप अगदी बंगाली इंग्रजी पासून पु ल देशपांड्यांपर्यंत जाऊन पोहोचले. हो, आवरा स्वतःला. मी तुमच्यासाठी गाऊ की नाही तेवढं सांगा. हो, गाणं गा. हा, गातो. तुमच्यासाठी मी खास राग तयार केलाय, ज्याचं नाव आहे धनगरी रानडा.
दरबारी कानडा कसा असतो तसा धनगरी रानडा नावाचा राग आहे. म्हणजे धनगर असा उभा आहे शेतामध्ये आणि तो अशा शेळ्या हाकतोय, म्हशी हाकतोय. नाही म्हणजे बैल हाकतोय असे, आणि तो असं गाणं म्हणतो आहे. आता मी तुमच्यासाठी आता ते गाणं पेश करतो. धनगरी रानडा. रानडा. चुकलं गाणं. धनगराची मेंढर, धनगराची मेंढ. नाही ती शेळी तिकडे गेली, तिला बोलवली इकडे. धनगराची मेंढर, धनगराची. ती म्हैस हाकली तिकडे ना, म्हैस तिकडे, तिला बोलवलं इकडे. धनगराची मेंढर. ते कुत्र्याला ना पाहिजे, त्याला हाकवलं. धनगराची मेंढर, धनगराची. नाही त्या म्हशीनं कुत्रीला तुडवली ती बघा ती केकाची. धनगराची मेंढर. हे काय तानसेन भाऊजी? नाही ती कोली ओरडतात ना मेंढ्यानं बघून ते. धनगराची मेंढर. शेळीला बोलवलं का? नाही सूर चुकला म्हणून चकचक केलं मी. अहो तुम्ही दात देत नाही, दात द्या त्याशिवाय गाणं खुलणार कसं माझं? नाही देते. गाणं म्हणतोय मी, हसताय काय? अहो मी हसत नाही, मी दात देते. दात देताय की दात देताय काढून मला? अहो मी बिरबल भाऊजींना अशीच दात देते. बिरबल जोधा वहिनी, मी तानसेन दरबारी गायक. तुम्हाला माहिती नाही माझ्या गाण्यामध्ये किती ताकद आहे ते. मेघ मल्हार म्हटल्यानंतर पाऊस पडतो, पाऊस. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. अरे अहो दीप राग म्हटल्यानंतर दिवे लागतात, दिवे पेटवा ना दिवे. दिवे. अहो भूपराग म्हटल्यानंतर मध्यरात्रीचा सूर्य उगवतो. भाऊजी तुमच्या गाण्यात एवढी ताकद आहे ना, मग माझी जाडी कमी करण्यासाठी काहीतरी गा ना. माझ्या मानेवरचा तामखीळ आहे तेवढं जाण्यासाठी गा ना. माझ्या केसातला कोंडा जाण्यासाठी तर तुम्ही गा ना. हो कोंडावहिनी, जोंडावहिनी. हो जोधावहिनी काय बोलताय तुम्ही? हो तानसेन आहे हो, रस्त्याच्या कडेला बसून औषध विकणारा वैद्य नाही आहे मी. मला नाही हो जमणार हे तुम्ही सांगताय ते. मग तुम्ही कसले ऑर्केस्ट्रा सिंगर तानसेन भजनी मंडळात गा. खास कळलं मला अकबर बादशाह बिरबला सोबत का फिरतात ते. अरे जगातल्या सगळ्या बायका सारख्याच रे, वाजव काहीतरी तू आपलं. बघूयात हा ऍक्ट कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. विशाखा तू खूप गोड दिसतेस आणि खूप छान नटवलंय तुला. सो अगेन जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे स्टायलिंग साठी. अपार्ट फ्रॉम दॅट मला असं वाटलं की ऍक्ट मध्ये ह्युमर कमी वाटला, पंचेस कमी वाटले, आणि त्याचं प्लेसिंग पण मला थोडंसं गडबड वाटलं. मी असं नाही म्हणणार की ऍक्ट वाईट झाला, क्यूट ऍक्ट होता, स्वीट ऍक्ट होता, पण जो मॅडनेस दाखवायची तुम्हीच आम्हाला सवय लावलीत तो मॅडनेस ह्याच्यात मिसिंग होता. अपार्ट फ्रॉम दॅट मला असं वाटलं की इट वॉज अ व्हेरी स्वीट ऍक्ट. ऑल द बेस्ट. मला जे वैभव विशाखा बघायची सवय आहे ते नाही, ते हवेत मला, ते आणा, आणि ते आम्हाला सतत हवेत. लक्षात ठेवा हे तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता बघूयात किती गुण मिळालेत. 8 गुण. तुम्हाला टॉप 4 साठी खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू.